नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला संगीता, बाबा आणि काजल सोबत बोलत असताना म्हणत असते की पैशांचा माज शेवटी श्रीमंतांनी दाखवूनच दिला, परंतु आपले काका मात्र जीवानिशी गेले. पण मला माहिती आहे, ज्यांनी कोणी आपल्या काकांचा ॲक्सिडेंट केलाय ना, ते जरी लपले असतील, जरी पैसे देऊन त्यांनी मॅटर सॉल्व्ह केला असेल, तरी कुठे ना कुठे ते लपलेले असतील, ते बाहेर येतीलच आणि कधी ना कधी मी त्यांना जाब विचारणार आहे. बाबा कलाला म्हणतात की अगं कले, सोडून दे हा विषय, उगाचच ताणात बसू नकोस. कला म्हणते की नाही बाबा, माझ्या डोक्यातून हा विषय कधीच जाणार नाही. आपण रोजच्या जीवनात हे सगळं बोलत बसत नाही, परंतु ते सगळं आठवलं ना तर किती बेचैन होतं. गुंड्या तर खूपच लहान होती त्यावेळी आणि मीही लहानच होते, परंतु त्यावेळी जेव्हा काकांचा अपघात झाला होता तेव्हा माझ्या मनावर त्या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम झाला होता. माझ्या मनावर तेव्हा किती आघात झाले होते, परंतु तेव्हा एक मला गोष्ट कळली होती की ते श्रीमंत कुटुंब वाचलं, त्या श्रीमंत कुटुंबाने आपला बचाव केला, परंतु आपले काका मात्र गेले. कला खूपच अस्वस्थ झालेली असते. काकांचा ॲक्सिडेंट तिला आठवत असतो. मग त्याचवेळी बाबा कलाला म्हणतात की बरं कले, रॉकेटचा 2 वेळा मला फोन येऊन गेलाय, मी आता निघतो, मला मिसळीच्या स्टॉलवर जायचंय. कला म्हणते की ठीक आहे. मग बाबा तिथून निघून जातात. काजल म्हणते की काय ग तायडे, तुझे अद्वैतराव धनी कुठे आहेत आणि आज आले नाही ते इथे. तेव्हा कला म्हणते की अगं, त्याला जर इतरांच्या भावनांची खरंच किंमत असती ना, तो इथपर्यंत आला असता. मग संगीता काजलला म्हणते की काजल, जरा तो प्रसाद लोकांना देऊन येते का. आणि असं म्हटल्यावर काजल तो प्रसाद द्यायला जाते आणि मग संगीता कलाशी बोलू लागते. संगीता ही कलाला समजावत असते की अगं, कशाला इतकी तावातावाने जावई बापूंसोबत भांडत असते, अगं नको भांडूस इतकं. मगाशी पण जेव्हा त्यांचा फोन आला होता तेव्हाही तू त्यांच्याशी भांडतच होती, वाटेल ते त्यांना बोलत होतीस. तो माणूस तुला इथपर्यंत सोडवायला आला, तो माणूस कामावर जात होता, कामावर जाता जाता का होईना तुला इथपर्यंत सोडून गेला ना तो. आणि बघ बरं, तू त्यांचा पदोपदी अपमान करतेस, त्यांना घालून पाडून बोलतेस, त्यांच्यावर ओरडून चिडून बोलते, त्यांना काय वाटत असेल आणि हे बरं दिसतं का. बरं झालं तू आज आलीस आणि मला तुझ्यासोबत ह्याच विषयावर बोलायचं होतं. कला म्हणते की आई, तुला फक्त त्याचीच बाजू दिसते का ग, तुला माझी बाजू दिसतच नाही का. तर संगीता म्हणते की कले, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव की जावई बापूंच्या बद्दल बोलताना नीटच बोलायचं. कला संगीताला म्हणते की अगं आई, परंतु तो कसा वागतो हे तुला दिसत नाही का, आणि तो माझ्याशी किती विचित्र वागतो तुला माहितीये का. या सगळ्या गोष्टींचा दोष तू मला एकटीलाच का देते, तू त्याला काय काही बोलत नाही. संगीता म्हणते की अगं कले, ते चुकत असतील, मी नाही कुठं म्हणते चुकत असतील ते, परंतु आपण पण जरा समजूतदारपणे घ्यायला हवं ना. आणि शेवटी कितीही काही म्हटलं तरी तुझा नवरा आहे. इथं तर तुझ्या बहिणी सुद्धा चिडायच्या, रुसायच्या, त्याही चुकायच्या, परंतु त्यांना किती समजावून सांगायची तू. मग यांना सुद्धा जरा समजुतीनेच सांगायचं, जरा समजून घ्यायचं आपणच आपल्या नवऱ्याला. अगं, मी बघितलंय की जावई बापू तुला किती समजून घेतात, तुझ्यावर किती प्रेम करतात, तुझी किती काळजी घेतात. मग ते तुझी एवढी काळजी घेतात, तुला एवढं जपतात, तर तूही त्यांना समजून घेतलं पाहिजे ना. हे बघ कले, उगाच खरडून काढलं ना तर समोरच्याला सुद्धा वरखडा हा येतोच अगं. त्यामुळे बाळा, अगं असं नको वागू, तुझ्या संसाराचा प्रश्न आहे. कला म्हणते की आई, तुला खरंच असं वाटतंय का तो चांदेकर बदललाय. हे बघ, तो अजिबात बदललेला वगैरे नाहीये, त्याने हे सर्व नाटक रचलं होतं आणि तेही फक्त आजोबांसाठी. आता कलाने सगळं खरं संगीताला सांगून दिलेलं असतं, त्यामुळे संगीताला तर मोठा धक्का बसतो आणि ती धक्क्यानेच विचारते की काय. कला म्हणते की हो आई. आणि मग घडलेला सगळा प्रकार आता कला संगीताला सांगू लागते की कशा प्रकारे गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी आबांनी सर्वांना एक टास्क दिला होता. आबांनी सर्वांना सांगितलं होतं की तुमची मनातली इच्छा ही गणपती बाप्पा पुढे एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवा. त्यावेळी अद्वैतने चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की मला कलापासून सुटका हवी आहे आणि मी कलाची जे काही काळजी घेतोय ते मी आबांसाठी घेतोय आणि कलामुळे माझी आई पण माझ्यापासून दूर जाते. सोबतच मला ह्या नाटकाचा कंटाळा आलाय आणि गणपती बाप्पा मला लवकरात लवकर या संकटातून सोडव, असा त्याने गणपती बाप्पाला त्याच्यामध्ये मेसेज लिहिलाय. आणि माझी तर इच्छा होती की अद्वैतची जी इच्छा आहे ती मला पूर्ण करायची होती, म्हणून मी अद्वैतची चिठ्ठी वाचली आणि मला हे सत्य समजलं. त्याच वेळी मी घर सोडून गेले होते. या गोष्टींची कल्पना मी आबांना देखील दिली आणि रात्रीच मी अद्वैत सोबत सुद्धा या विषयावर बोलले आणि त्याचं खोटं सुद्धा मी हाणून पाडलंय. जेव्हा कला संगीताला या सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा संगीताला मोठा धक्का बसलेला असतो.
इकडे श्री काका, सरोज वहिनी आणि नैना हे बसलेले असतात. श्री काका आणि सरोज दोघंही कामानिमित्त बोलत असतात. मग श्री काका सरोजला म्हणत असतात की वहिनी तुम्ही हे नंबर बघितले का, हे तर खूपच कमी आहे. सरोज म्हणते की मला काय वाटतं याबद्दल सगळ्यात जास्त माहिती ही अद्वैतलाच असेल. आपण त्याच्याबरोबर डिस्कस करूयात ना या सगळ्या गोष्टी. मी एक काम करते, मी त्याला बोलवते. आता सरोज अद्वैतला हाक मारणार तेवढ्यात नैना म्हणते की सरोज मामी अद्वैत घरात नाहीये. सरोज म्हणते की म्हणजे? तेव्हा नैना सांगू लागते की अद्वैत आणि कला दोघंही माझ्या मम्माकडे गेलेत. सरोज म्हणते की कुठे? तर नैना सांगते की खरेंकडे गेलेत. आज माझ्या काकांचे श्राद्ध होतं ना म्हणून दोघंही तिकडेच गेलेत. श्री काका नैनाला विचारतात की मग तू इकडे कशी काय? तेव्हा नैना म्हणते की कारण मला नाही आवडत तिकडे जायला आणि छोट्या गोष्टींवरून सारखं रुसायला आणि मग घरी पळायला मी काय कला आहे का? आणि मामी मला असं वाटतंय की अद्वैतही तिकडेच थांबेल श्राद्धाचं जेवायला. इतका उशीर झालाय परंतु दोघंही अजून आले नाही. काहीही म्हणा हा मामी, परंतु आजकाल अद्वैत मात्र कलाला अजिबात एकटं सोडत. अद्वैत तर नेहमी सतत कलाच्या मागे 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 मागेच करत असतो. तुम्ही बघताय ना ह्या सगळ्या गोष्टी. सरोज मात्र नैनाकडेच बघत असते. नैना म्हणते की बरं मी आलेच हा. नैना आता थिणगी पाडून तिथून निघून जाते. इकडे कला ही संगीताला सांगत असते की आई, अगं आई, जेव्हा मी ती चिठ्ठी वाचली ना तेव्हा मला त्या गोष्टी सहनच झाल्या नाही आणि म्हणून मी घर सोडून गेले होते ग. मंगळागौरीच्या दिवशी तो जे काही वागला होता ना तोच खरा अद्वैत होता आणि त्यानंतर तो जे काही वागला ते सगळं खोटं आणि त्याच्यानंतर तो जे काही वागलाय ना ते फक्त आणि फक्त एक नाटकच होतं. संगीता कलाला म्हणते की कले बाळा एक गोष्ट तुला सांगू का? अगं शेवटी संसार हा असाच असतो ग. आता मला सांग की तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये काही भांडणं होत नाही का? तेही मला कधी कधी नाही समजून घेत आणि मी सुद्धा त्यांना कधी कधी नाही समजून घेत. हे बघ आमच्यातले सुद्धा खूप सारे गुण असे जुळत नाहीत, पण तरी सुद्धा आम्ही दोघंही एकमेकांना खूपच सांभाळून घेतो आणि म्हणून तर आमचा संसार एवढा टिकलाय. एक गोष्ट लक्षात ठेव कले, जर नवरा 2 पावलं मागे जात असेल ना तर आपण देखील 2 पावलं मागेच व्हावं आणि जेव्हा तो 2 पावलं पुढे घेतो तेव्हा तूही 2 पावलं पुढे घ्यायचे असतात आणि यालाच तर संसार म्हणतात. कला म्हणते की काय करू या सगळ्यांनी, पाऊल पुढे टाकू, समजून घेऊ आणि फरफट करून घेऊ स्वतःची. हे बघ आई, हे सगळे तुझे विचार असू शकतात परंतु मला हे विचार अजिबात पटत नाही. अगं आपण कुठलंही नातं जर जबरदस्तीने स्वीकारलं किंवा जबरदस्तीने आपण त्या नात्यामध्ये पडलो तर कोणा एकाची फरफट ही होतेच ना ग. एखाद्या कोणाची तरी ओढाताण ही होतच असते आणि कुठलंही नातं हे एवढ्या जबरदस्तीने नाही ग टिकू शकत. अगं म्हणजे ते नातं टिकवण्यासाठी मी सतत पुढे पुढे चालत राहणार आणि मग त्याच्यामुळे दुसऱ्याचीही फरफट होणारच की. मग आपल्यासाठी नातं महत्त्वाचं आहे की आपला स्वाभिमान? अगं आई, एका प्रयत्नानंतर ना सगळं फार कंटाळवाणं होतं ग आणि मग जो कोणी नातं टिकवत असतो ना त्यालाही ते टिकवावंसं नाही वाटत, त्याचीही इच्छा संपते. मग त्या नात्याला काही अर्थसुद्धा उरत नाही कारण कोणीच कोणाशी बोलत नाही, कोणाच्याही मनात कोणाबद्दल काही फिलिंग्स नसतात आणि अशा नात्यामध्ये मला अजिबातही इंटरेस्ट नाही आहे आणि स्वतःला त्रास करून दुसऱ्याला मी नात्यामध्ये जबरदस्तीने अजिबात बांधू शकत नाही. आणि आई, तू अजून एक गोष्ट लक्षात घे की यापुढे माझ्यामध्ये आणि अद्वैतमध्ये काहीही होऊ शकत नाही. चल मला उशीर होतोय, मी निघू का? तेव्हा संगीता रडायला लागते आणि म्हणते की थांब ना ग कला, मला बोलू दे ना या विषयावर. तेव्हा कला म्हणते की नाही आई, परंतु मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. तू स्वतःची काळजी घे, मला आता निघावं लागेल. असं म्हणून कला तिची पर्स घेते, संगीताला बाय बोलून आता कला तिथून निघते. परंतु मागे मात्र संगीताला खूपच टेन्शन आलेलं असतं. आपल्या लेकीचा संसार असा होत नाहीये, आपल्या लेकीच्या संसारामध्ये किती सारे प्रॉब्लेम आहे, या सगळ्या विचारांनी ती अस्वस्थ झालेली असते. शेवट तिने अद्वैतरावांवर इतका विश्वास टाकलेला असतो. अद्वैतराव किती चांगले आहे, आपल्या मुलीची किती काळजी घेतात आणि तेच अद्वैतराव माझ्या मुलीशी असं वागले, त्यामुळे अद्वैतवरही आता ती डाऊट घ्यायला लागलेली असते. परंतु सगळ्यामध्ये माझ्या मुलीची फरफट होतीये म्हणून ती जास्त नाराज होते आणि म्हणून ती जास्त अस्वस्थ झालेली असते. तर इकडे संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकाची तयारी सुरू असते. रजनी, अंजू आणि कला तिघीही किचनमध्ये असतात आणि पटपट जेवणाची तयारी करत असतात. आता त्याचवेळी नैना तिथे येते आणि रजनीला म्हणते, रजनी मामी मला सांगा काय काम करायचंय आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आता कामं कशी फटाफट होतील. रजनी म्हणते की नैना तू स्वयंपाक करणार आहेस आणि अगं तू किचनमध्ये काय करतेयस?
नैना म्हणते की रजनी मामी आजपासून मी देखील काम करणार आहे. रजनी नैनाला म्हणते की नैना परंतु कामं सगळे सांभाळून कर हा, आणि तुला जितकं झेपेल तेवढंच काम कर, अजिबात जास्त करू नकोस. नैना म्हणते की डोंट वरी मामी, मला कामं जमतात आणि मी माझी काळजी घेऊनच सगळे कामं करील, आणि तसंही सवयी असणाऱ्यांपेक्षा मला जास्त चांगली कामं जमतात, असं कलाला ती टोमणा मारते. मला सांगा आज कुठला पदार्थ बनवायचा आहे? मला इथे ताक दिसते, तुम्ही ताकाची कढी वगैरे बनवणार आहात का? रजनी म्हणते की हो. सगळ्यांनाच ताकाची कढी खूप आवडते. नैना म्हणते की हो का? मग नैना म्हणते की मी बनवू का ताकाची कढी? तर रजनी म्हणते की चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. मग कला नैनाला म्हणते की ताई माझी एवढी भाजी टाकून झाली की मग तू ताकाची कढी बनव. आणि ताकाची कढी बनवण्याचं प्रिपरेशन तिचं सुरू होतं. त्यावेळी कला नैनाला म्हणत असते की नैना ताई आज तू घरी यायला हवं होतं ग. तुला माहितीये काकांच्या श्राद्धाच्या निमित्ताने सगळ्या आठवणी अगदी उफाळून आल्या होत्या ग. तुला तर माहितीये हा दिवस आला तर आठवणींना उजाळा मिळतो आणि अगदी अंगावरच येतात ग सगळ्या गोष्टी. एरवी तर आपण वर्षभर कामाच्या निमित्ताने त्या सगळ्या आठवणी अगदी दाबून टाकत असतो ग, पण किती काही म्हटलं तरी हा दिवस जेव्हा येतो तेव्हा मात्र त्या वर येतातच. तरी सुद्धा जेव्हा सगळेजण सोबत असतात तेव्हा बोलल्याने निदान मन तरी हलकं होतं. ताई अगं तुलाही काकांची आठवण आली असेल, आणि तू जर आली असती ना तर सगळ्यांना बरंही वाटलं असतं, आणि तुलाही बरं वाटलं असतं, तुझ्यासाठी पण काहीतरी चेंज भेटला असता. आणि आई तर तुझं किती नाव काढत होती आणि तुला किती विचारत होती, सारखं मला म्हणत होती की नैनी का नाही आली आहे, नैनी का नाही आली आहे. मग मीच तिला म्हटलं की नैनाताईची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ती नाही आली. तर कला जेव्हा नैनाशी बोलत असते तेव्हा नैना मात्र तिचं काम करत असते आणि कलाच्या बोलण्याकडे पूर्णपणे इग्नोर करत असते. रजनी हे सगळं बघत असते की कला तिला एवढं समजावून सांगते परंतु नैना मात्र तिला रिस्पॉन्सही नाही देत. परंतु नैना मात्र कलाला म्हणते की कला स्वयंपाकघरात काम करतोय ना आपण, स्वयंपाकघरात फक्त स्वयंपाक केला जातो, त्यामुळे प्लीज आपण स्वयंपाकावर फोकस करूयात का आता? ह्या सगळ्या गोष्टीवर आपण जर नंतर बोललो तर चालेल ना तुला? तेव्हा कला म्हणते की ठीक आहे ताई. मग कला आता तिचं काम करू लागते. तर नैना मनामध्ये म्हणत असते ह्या घरात ना प्रत्येक वेळी ह्या कलाचंच कौतुक होतं ना, ही कशी चांगली आहे, हिने बनवलेला स्वयंपाक किती चांगला आहे याचंच तर कौतुक होत असतं नेहमी. आणि काय तर ही नेहमी पुढेच करत असते ना, आणि ही तर नेहमी पुढेच करत असते ना. मग आज ही कला पुढे करतानाच तोंडावर पडली पाहिजे. मग आज काहीही करून हिचा स्वयंपाक आता बिघडलाच पाहिजे, आणि तो बिघडवणार सुद्धा मीच आहे असं नैनाने ठरवलेलं असतं. तर इकडे संगीता, बाबा आणि काजल तिघेही जेवत असतात, परंतु संगीताचं मात्र जेवणावर अजिबात लक्ष नसतं. ती सतत कलाचाच विचार करत असते. कलाचे असंख्य विचार तिच्या मनामध्ये येत असतात. कलाचं लग्न झालेलं असतं आणि कलाचं लग्न अद्वैतसोबत कुठल्या अवस्थेत झालेलं असतं, कुठल्या परिस्थितीत झालेलं असतं, त्या सगळ्या गोष्टी संगीताला आठवत असतात. सोबतच मंगळागौरीच्या दिवशी जेव्हा संगीता, बाबा आणि काजल घरी गेले होते तेव्हा मात्र कलाचा हात धरून अद्वैतने सगळ्यांना सांगितलं होतं की ही आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि हिला असं दुखवता कामा नये, त्यामुळे मला माझी चूक आता समजली आहे. एवढंच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा कलाला चांगलं वाटावं, कलाला बरं वाटावं म्हणून अद्वैतरावांनी स्वतः मला आणि काजलला, आम्हाला दोघींनाही चांदेकरांच्या घरी नेलं होतं, तेही फक्त कलाला सरप्राईज देण्यासाठी. जेव्हा कलाला गणपतीच्या मूर्ती बनवण्याची ऑर्डर मिळाली होती तेव्हा सुद्धा अद्वैत तिच्या सोबतच होता. एवढ्या सगळ्या गोष्टी अद्वैतने कलासाठी केलेल्या असतात आणि संगीताला त्यांचा इतका सुखाचा संसार वाटला होता. परंतु आज मात्र कलाने मला सांगितलं की त्यांचा संसार नाहीच आहे. तर अद्वैत तिच्याशी किती खोटं बोललाय, तिच्याशी किती खोटं वागलाय. चांगला नवरा असल्याचं त्याने आतापर्यंत फक्त आणि फक्त नाटक केलं, आणि म्हणूनच अद्वैतमध्ये आणि माझ्यामध्ये कधीच कुठले संबंध होणार नाही असं संगीताला तिने अगदी तोंडावर स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि याच गोष्टीचा त्रास संगीताला खूप होत असतो. सारख्या संगीताला त्याच गोष्टी आठवत असतात. संगीता अगदी अस्वस्थ झालेली असते आणि तिचा हा चेहरा काजल बघत असते. तिला कळत नाही की आईला नक्की काय झालंय. तर संगीता मनामध्ये म्हणत असते कलाचं आणि अद्वैतरावांचं जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून मी एकच वाट बघते की कधीतरी त्या दोघांमध्ये सगळं चांगलं होईल. परंतु वीण जुळून येते असं जर वाटायला लागलं ना तर सगळं काही उसवूनच जातं. आता कला मला जे काही बोलली, आमच्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालं त्यातून तर मला फक्त एवढं वाटतंय की कला आता जावईबापूंना याबद्दल कधीही माफ करणार नाही, आणि कला आणि जावईबापूंमध्ये कधीही नवरा बायकोचे संबंध निर्माण होऊ शकत नाही. आणि तसंही खोटं असलेलं नातं निदान कितीक दिवस टिकणार.
पण खरं म्हटलं तर या सगळ्या गोष्टी माझ्यामुळेच तर झाल्यात. मीच माझ्या कलेच्या आयुष्याची वाट लावली आहे. संगीता अगदी विचारात बुडलेली असते. ते बघून काजल आणि बाबा दोघंही विचार करतात की संगीताला नक्की काय झालं. मग बाबा काजलला खुणवतात की हिला काय झालं. काजल संगीताला विचारते की काय झालंय खरे बाई, अहो तुम्ही जेवत का नाही. परंतु तरी सुद्धा संगीताचं लक्ष नसतं. मग काजल आता संगीताला हात लावून धक्का देते आणि म्हणते की अहो खरे बाई, लक्ष कुठे तुमचं, तुम्हाला जेवायचं नाहीये का. संगीता फक्त बोलते की खोटं वागणारी खरे बाई. काजल म्हणते की अहो खरे बाई, असं का बोलताय, जेवून घ्या ना. बाबा संगीताला सांगतात की अगं संगे, मला माहिती आहे तू जर वेळेत जेवली नाही तर तुला पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे जेवून घे बरं आधी. आणि तुझं डोकं गरगरतं ना मग नंतर, चल बरं पहिल्यांदा जेवून घे. परंतु संगीताला जेवणाची अजिबात इच्छा नसते. संगीता जेवणाच्या ताटाच्या पाया पडते आणि ते ताट तसंच किचनवर नेऊन ठेवते. काजल आणि बाबा दोघंही विचार करू लागतात की हिला नक्की काय झालं. मग बाबा काजलला विचारतात की काय ग काजे, तुझं आणि आईचं काही झालंय का, तुमच्या दोघींचं काही बिनसलंय का. काजल म्हणते की माझं आणि तिचं नाही. अहो मगाच्यापासून ती अशीच वागते, तिला जर काही विचारलं तर बोलतही नाहीये. बाबा म्हणतात की थांब मग मीच विचारून येतो तिला. मग बाबा आता संगीताकडे जातात आणि संगीताला विचारतात की अगं संगे, काय झालंय तुला, तू असं का वागतीयस. अगं मला सांग ना, एवढा कसला विचार करतीयस तू, तुला काहीतरी नक्कीच झालंय. तुझ्याकडे बघून मला एवढं तर नक्कीच कळलंय की तुझं काहीतरी बिनसलंय. पण काय बिनसलंय तुझं, मगाच्यापासून बघतोय की तू जरा अस्वस्थ दिसते, नक्कीच झालंय तरी काय. संगीता म्हणते की काही नाही हो का. बाबा म्हणतात की ठीक आहे, काही नाही झालंय ना तर चल बरं माझ्यासोबत. परंतु संगीता मात्र त्यांच्यासोबत यायलाही तयार नसते. संगीता म्हणते की हे बघा, मी तुम्हाला नको म्हटले ना, मला जेवायचंही नाहीये आणि मला भूकही नाहीये, आणि तसंही तुम्हाला उद्या कामावर जायचंय, त्यामुळे प्लीज तुम्ही माझी काळजी नका हो करू. मग बाबा संगीताला म्हणतात की संगे हे बघ, शांत हो तू आधी, तुला ज्या वेळेला मला सांगावंसं वाटेल ना तेव्हा सांग. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की मनात काही साठवून ठेवू नकोस, मन मात्र मोकळं कर. हे बघ, जर मनात साठलं ना तर खूप त्रास होतो, आणि काहीही झालं तरी आम्ही आहोतच की तुझ्यासोबत. येतायत ना तुझ्या गोष्टी लक्षात. तर संगीता आता विचार करू लागते. तर इकडे सर्वजण जेवायला बसलेले असतात. कला आणि नयनाने सगळ्यांना वाढलेलं असतं. सगळेजण जेवण करतात. अद्वैत पहिलाच घास घेतो आणि मनात विचार करतो की अच्छा, म्हणजे हिने आज पुन्हा एकदा माझ्या भाजीमध्ये जास्तीचा ठेचा टाकला वाटतं. आता मी एक काम करतो, मी नाही हिचं पितळच उघडं पाडतो. आता हिला बरोबर मी तोंडावर पाडतो. आणि मग अद्वैत म्हणतो की बापरे, किती तिखट आहे ही भाजी, माझं तर तोंडच भासतंय. मला कळतच नाही की तुम्हाला सगळ्यांना कोणाला तिखट का नाही लागत आणि मलाच का इतकी तिखट लागते. बाकी कोणाच्याच ताटातली भाजी तिखट नसते, मग माझ्याच का बरं असते. खरे मला सांग की हे सगळं तू मुद्दाम करतेयस का, नक्की काय मॅटर आहे हा. तेव्हा कला म्हणते की हे काही पण बोलू नकोस हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे मी अगं काही पण नाही बोलत, माझ्यासोबत रोज ही गोष्ट व्हायला लागली. काल पण मला एकट्यालाच उपमा तिखट लागला आणि आजही मला एकट्यालाच भाजी तिखट लागते. आता बघ, माझ्या मनात शंका आली आहे की नाही, मग आता ती शंका दूर करण्याचं काम तुझं आहे. आबा आता तुम्ही मला सांगा की परवा जेव्हा मी उपमा खाल्ला तेव्हा मात्र तो मला एकट्यालाच तिखट लागला, बाकी तुम्हा सर्वांना तर तो नॉर्मल लागला. मला फक्त एक गोष्ट कळत नाही की फक्त माझ्याच ताटात असं तिखट का येतंय. आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, ही कुठली शंका घेतोय तिच्यावर, आणि बायको आहे ना ती तुझी, मग मला सांग की ती फक्त तुझ्याच ताटामध्ये असं का वाढेल बरं. आणि तूच तर म्हटला ना की तुला उपमा तिखट लागला म्हणून. तोच उपमा आम्ही सगळ्यांनी पण खाल्ला होता, परंतु आम्हाला मात्र तिखट लागला नाही. मग आम्ही काय खोटं बोलतोय का. तेव्हा अद्वैत म्हणतो की पण आबा, मला खरंच उपमा तिखट लागला होता. मग आबा म्हणतात की मग आम्ही खोटं बोलतोय का आता. अरे तुझं तोंड आलं असेल आणि त्यामुळे तुला तिखट लागलंय. मग अद्वैत म्हणतो की अहो आबा, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास तरी ठेवा. अहो खरंच ही भाजी तिखट आहे, एक काम करा बरं, तुम्ही टेस्ट करून बघा बरं. मग आता आबा अद्वैतच्या ताटातली थोडीशी भाजी खाऊन बघतात तर भाजी खूप तिखट असते. मग आबा कलाला म्हणतात की कला, अगं अद्वैत बरोबर बोलतोय, भाजी तर तिखट आहे. वनिताला सांग बरं, गुळाचा खडा आणून दे. मग कला वनिताला गुळाचा खडा आणायला सांगते. कला आबांना म्हणते की आबा, मला असं वाटतंय की माझ्याकडनं जास्तीचं तिखट पडलं गेलं. अद्वैत म्हणतो की बघितलं ना, मी बरोबर बोलत होतो तुम्हाला. मला माहिती आहे की खरे हे सगळं मुद्दाम करते आणि तेही मला त्रास द्यायला. सरोज म्हणते की काय ग, मुद्दाम करते ना माझ्या मुलासोबत, असं मुद्दाम त्याला तिखट खाऊ घालते ना. आबा म्हणतात की अरे तुम्ही असं कसं काय बोलताय डायरेक्ट कलाला, आणि ती फक्त अद्वैतच्यात भाजीत जास्तीचं तिखट टाकलंय तिने, हे कशावरनं तुम्ही सिद्ध केलं. तुम्ही तुमच्या ताटातली तर भाजी खाऊन बघा आधी, तुमच्या ताटातली भाजी तिखट आहे का नॉर्मल आहे बघा एकदा.
मग सर्वजण आता भाजी खाऊन बघतात. आबा म्हणतात की नाही नाही, आज भाजी जरा तिखटच आहे. आता हे कारस्थान असतं नैनाचं. नैनानेच या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. नैनाने कलाचा स्वयंपाक बिघडवलेला असतो, कारण तिला कलावर जेलसी असते. प्रत्येक वेळी ती मोठी होत असते आणि नैना छोटी होत असते. त्यामुळे कलाला तोंडावर पाडण्यासाठी नैनाने हा प्लॅन केलेला असतो आणि कलाच्या भाजीमध्ये तिने जास्तीचं मीठ टाकलेलं असतं. सर्वांच्या भाजीमध्ये जास्तीचं तिखट असतं. त्यामुळे आता कलावरचा तो संशय दूर होतो की तिने फक्त अद्वैतच्याच बाबतीत असं केलंय. अद्वैतही विचार करतो की याचा अर्थ हिने सगळ्यांच्याच बाबतीत केलंय की काय, म्हणजे असं हिच्याकडनं चुकून झालंय. मला वाटलं ही गोष्ट माझ्या पथ्यावर पडेल, पण कलाला खूप वाईट वाटतं की जेवण तिखट झालंय म्हणून, आणि हे तिच्या हातनं कसं झालंय हे तिला कळतच नाही. मग ती आबांना म्हणते की आबा सॉरी हो, माझ्याकडनं कदाचित जास्तीचं तिखट पडलं. मी तर बेतानेच तिखट घातलं होतं. पण चांदेकर, तुला तरी कळलं ना की मी फक्त तुझ्याच ताटामध्ये तिखट नव्हतं घातलं. मग अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, आता तरी तुला कळलं असेल ना की मी तुझ्या पानामध्ये मुद्दाम तिखट नव्हतं वाढलं म्हणून. नैना आता सर्वांसमोर तमाशा करत असते आणि कलाला म्हणत असते की काय ग कला, अगं तुला कळतं का एवढं तिखट कोणी बनवतं का आपल्या घरामध्ये, आणि तुलाही माहिती आहे ना आपल्या घरामध्ये कोणी एवढं तिखट खात नाही म्हणून. नाही म्हणजे आज तू हे सगळं करणं साहजिकच आहे. मागच्या वेळी नाही का तू खूप अपसेट होती बघ, तेव्हा पण तू असंच काहीतरी केलं होतं ना, एकाचा चहा दुसऱ्याला, दुसऱ्याची कॉफी तिसऱ्याला, असं काहीतरी केलं होतं बघ. आणि आजही तू तेच केलंय. आणि मे बी तुझ्याकडनं झालं असेल कारण तू अस्वस्थ असशील ना. ठीक आहे, जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. आणि तसंही तुला इतरांच्या खाण्याची वाट लावण्याची तर सवयच आहे तुला, ते काही तुझ्यासाठी नवीन नाही. कला म्हणते की अगं ताई, असं काय बोलतेस तू, मी जेव्हा भाजी शिजली होती ना तेव्हा सुद्धा भाजीची मी चव घेतली होती. अद्वैत म्हणतो की हो अगं, परंतु त्यानंतर तू पुन्हा एकदा तिखट टाकलं असेल असं तुझी बहीण म्हणते. नैना म्हणते की बरोबर अद्वैत, हेच म्हणायचं होतं मला. आणि कला, अगं सारख्या सारख्या ह्याच चुका करणं खूप अवघड आहे बरं का, आणि तुला शोभत नाही असं. म्हणजे बघ ना, या सगळ्या गोष्टीमध्ये जर सगळ्यांची पोटं वगैरे बिघडले तर काय करायचं आपण. बरं झालं मी एक्स्ट्रा कढी तरी बनवली आहे, निदान आता सर्वजण कढी भात, कढी चपाती असं काहीतरी खाऊ शकतात. मग आता रोहिणी सुद्धा मुद्दाम करत असते. मुद्दाम आता कलाने बनवलेली भाजी खाते आणि म्हणते की ओ गॉड कला, अगं कसली तिखट झाली आहे ही भाजी, तुला कळत नाही का, तुला तिखटाचा अंदाज आला नाही का, माझं तोंड भाजलं ना. आणि मुद्दामच ओरडत असते. कला म्हणते की मलाच कळत नाही रोहिणी मॅडम, हे सगळं कसं काय झालं, प्लीज तुम्ही मला सर्वजण 2 मिनिटं द्या, मी भाजी सुधारून आणते. आबा कलाला म्हणतात की अगं कला, एवढी दगदग करायची काही गरज नाही. हे बघ, आपण कोल्हापूरकर आहोत आणि तिखट खाणं हे आपल्या रक्तातच आहे. आता तब्येतीमुळं आणि बाकी इतर सवयींमुळं आपण कधी कधी तिखट नाही खात, परंतु कधी कधी तिखट खाल्लेलं चालतं, आपल्या रक्तातच आहे तिखट खाणं. काय रे अद्वैत, कोल्हापूरची कधी झणझणीत मिसळ नाही खाल्ली का तू? लहानपणी तर किती झणझणीत मिसळीवर अगदी ताव मारायचास की, मग आजही जरा झणझणीत भाजी खाऊन बघ. आणि कधी कधी खावं असं माणसाने तिखट वगैरे. आणि कला, अगं काळजी करू नको, कधी कधी होतं असं. आता तू रोज स्वयंपाक बनवते तेव्हा तुझ्या हातून कधीच असं काही होत नाही, म्हणजे तू अगदी परफेक्ट सगळं काही बनवतेस. मग एखाद्या दिवशी जर तुझ्याकडनं बिघडलं तर काय फरक पडतो त्या गोष्टीचा, काही प्रॉब्लेम नाही. झालं असेल तिखट, आता त्याची जास्त काळजी करत बसू नकोस. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आबांनी कलाचीच बाजू घेतलेली असते. आबा कलाची भाजी बिघडली म्हणून तरी सुद्धा तिचं कौतुकच करत असतात एका अर्थाने. ही गोष्ट सरोजला काही पटत नाही, सरोजला पचत नसते. मग सरोज रागाने जातात त्या कलाकडे बघत असते. शेवटी काहीही झालं तरी आबांना या मुलीचं कौतुकच करायचं असतं. ही चांगली वागू देत नाही तर वाईट वागू दे, परंतु कला मात्र कला आहे आणि कलाकडनं कोणतीही गोष्ट ही वाईट होतच नाही असं आबांनी डायरेक्ट ठरवूनच टाकलंय. त्यामुळे सरोजला खूप आबांचा आणि कलाचा राग येत असतो. तर आबा कलाला म्हणतात की अगं जाऊ देत कला, तू शेवटी माणूसच आहेस आणि माणसाकडनंच तर चुका होतात ना, परंतु ते सगळं जाऊ दे, मला सांग की तू एवढी अस्वस्थ का आहेस. कला मात्र काहीही बोलत नाही. मग आबा सगळ्यांना सांगतात की अरे तुम्ही काय बघताय, चला सगळ्यांनी जेवून घ्या आणि मस्त झणझणीत भाजीवर आता ताव मारा. मग सर्वजण जेवू लागतात. नैना मनात म्हणत असते की दरवेळी हे आबा ह्या कलाला कसे काय पाठीशी घालू शकतात. हा अद्वैत तर ह्या कलाशी किती चांगलं वागतोय, एवढा मोठा ह्याच्यामध्ये चेंज कसा काय झाला काय माहिती. कहर आहे, नुसता कहर आहे या सगळ्यांचा.
तर मित्रांनो, नैनाला तर कलाचा खूप राग आलेला असतो, कलाचं कौतुक झालेलं असतं आणि शेवटी तिने बनवलेल्या ताकाच्या कढीवर कोणाचंही लक्ष जात नाही. कलाने जरी भाजी तिखट बनवलेली असली तरी सुद्धा तिच्या भाजीचंच कौतुक होत असतं आणि तिने बनवलेली भाजीच सर्वजण खातात आणि नैनाची कढी मात्र तशीच पडलेली असते. नैनाचे एवढे कष्ट आता फुकट वाया गेलेले असतात. त्यामुळे नैना मात्र फार चिडचिड करत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत कलाला म्हणतो की काय ग, तू मला तोंडावर पाडण्याचं ठरवलंच आहे का? कला म्हणते की मी कशाला तुला तोंडावर पाडू आणि मला काही गरज नाहीये तुला तोंडावर पाडायची. आणि हे बघ, माझा आज अजिबात तसा भांडण्याचा मूड नाहीये, त्यामुळे प्लीज माझ्याशी भांडू नकोस आणि कहर करू नकोस. मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये, असं म्हणून कला तिच्या गादीवर झोपून घेते. अद्वैत मात्र मनामध्ये म्हणत असतो की ही नेहमी ना स्वतःचीच मनमानी करत असते, हिला तर बघितलंच पाहिजे. तर इकडे संगीताने मात्र अंगावर रॉकेल ओतून घेतलेलं असतं. स्वयंपाकघरात ती असते, रॉकेल अंगावर ओतून घेतलेलं असतं आणि हातामध्ये तिच्या जळती काडी असते. आणि इकडे त्यावेळी कलाला मात्र खूपच जास्त अस्वस्थ वाटत असतं. हे सगळं नक्की काय चाललंय ते कलाला कळत नसतं. तिच्या मनाची फारच घालमेल होत असते. त्यामुळे बाप्पा पुढे जाऊन कला बाप्पाला म्हणत असते की बाप्पा, हे सगळं काय चाललंय मला खरंच काही कळत नाही. माझ्या मागे काही विचित्र तर घडत नाहीये ना. परंतु कलाला ही गोष्ट माहीतच नसते की सरोजने किती मोठा निर्णय घेतलाय आणि सरोजने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलाय आणि सरोजच्या हातामध्ये आता फक्त आणि फक्त एक काडी अंगावर टाकण्याचं अंतर आहे. या सगळ्या गोष्टींपासून कला तर वंचित असते. परंतु ही संगीता अशी का करतीये? ती का स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते आणि का तिने एवढं टोकाचं पाऊल उचललं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागात बघायला मिळतील. तोपर्यंत मित्रांनो, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.